Hello friends, welcome to our channel Let's Learn English. आजचा व्हिडिओ होणार आहे पूर्णपणे प्रॅक्टिस बेस कारण आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसची. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशी वाक्य जे आपण आपल्या डेली रुटीनमध्ये दररोज यूज करतो व जास्तीत जास्त बोलतो. तर आज तुम्ही शिकणार आहात अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला. या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह कराल. त्यासोबतच तुम्ही इतरांशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू शकाल. चला तर मग विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स बिगिन. आपला फर्स्ट सेंटेन्स आहे तुम्ही कुठे राहता. जर आपल्याला विचारायचं आहे तुम्ही कुठे राहता तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणणार वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह. आपण आन्सर करू शकतो मी इथे जवळच राहतो. तर आपलं इंग्लिशमध्ये सेंटेन्स होईल आय लिव्ह नियर हिअर. मी इथे जवळच राहतो. आय लिव्ह नियर हिअर. आपण कुठे जात आहोत. वेअर आर वी गोईंग. आपण कुठे जात आहोत. वेअर आर वी गोईंग. आपण विचारणार वेअर आर वी गोईंग. आपण घरी जात आहोत. वी आर गोइंग टू होम. किंवा जर आपल्याला म्हणायचं आहे की मी घरी जात आहे तेव्हा आपण म्हणणार आय एम गोइंग टू होम. नेक्स्ट सेंटेन्स मला खूप तहान लागली आहे तेव्हा आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आय एम व्हेरी थर्स्टी. तहान लागली म्हणजे थर्स्टी. आय एम व्हेरी थर्स्टी. मला खूप तहान लागली आहे. मी त्याला नाही ओळखत. आय डोंट नो हिम. मी त्याला नाही ओळखत. आय डोंट नो हिम. ओळखणे म्हणजे नो. तू ओळखते का. आपल्याला विचारायचं आहे तू ओळखते का. ते आपण क्वेश्चन कसा करणार डू यू नो. डू यू नो म्हणजे तू ओळखते का. मी नाही ओळखत. आय डोंट नो. उभी राहा. स्टँड अप. उभी राहा म्हणजे स्टँड अप. हात वर कर. हँड्स अप. हात वर कर याचा अर्थ काय होतो हँड्स अप. जर आपल्याला म्हणायचं आहे हात वर कर तेव्हा आपण म्हणणार हँड्स अप. प्रयत्न कर. ट्राय इट. अगदी इझी आहे. प्रयत्न कर यासाठी आपण काय म्हणणार ट्राय इट. प्रयत्न करत राहा. जर आपल्याला म्हणायचं आहे प्रयत्न करत राहा तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल कीप ट्राईंग. कीप ट्राईंग म्हणजे प्रयत्न करत राहा. काय गोष्ट आहे किंवा काय प्रकरण आहे. जर आपल्याला विचारायचं आहे की काय गोष्ट आहे किंवा काय प्रकरण आहे ते आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार व्हॉट्स द मॅटर. व्हॉट्स द मॅटर. या दोन्ही मराठी सेंटेन्सेससाठी आपण विचारणार व्हॉट्स द मॅटर. काही खास नाही. नथिंग स्पेशल. काही खास नाही जर आपल्याला आन्सर करायचं आहे तर नथिंग स्पेशल. हे तुमच्यासाठी आहे. दिस इज फॉर यू. हे तुमच्यासाठी आहे. दिस इज फॉर यू. मला हे आवडलं. धन्यवाद. तर आपलं सेंटेन्स कसं होईल आय लाईक इट म्हणजे मला हे आवडलं. आय लाईक इट. थँक्यू. काय झालं व्हॉट हॅपन. आपण मॅक्सिमम हा क्वेश्चन विचारत असतो काय झालं तेव्हा आपण म्हणणार व्हॉट हॅपन. असं काहीच नाही. देर इज नथिंग लाईक दॅट. असं काहीच नाही. देर इज नथिंग लाईक दॅट. दरवाजावर कोणी आहे. जर आपल्याला म्हणायचं आहे की जर कोणी दरवाजा वाजवत असेल किंवा दरवाजाच्या बाहेर कोणी असेल तर आपण म्हणणार समवन इज ॲट द डोअर. समवन इज ॲट द डोअर. हे कोणाचं घर आहे. हुज हाऊस इज दिस. हे कोणाचं घर आहे. हुज हाऊस इज दिस. मला चुकीचे समजू नका. डोंट गेट मी रॉंग. मला चुकीचे समजू नका किंवा मला चुकीचं समजू नको त्यासाठी आपण म्हणणार डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. मी तशी नाही. जर आपल्याला एखाद्याला सांगायचं आहे की तुम्ही जसं समजता तशी मी नाही तेव्हा आपण म्हणू शकतो आय एम नॉट लाईक दॅट. आय एम नॉट लाईक दॅट म्हणजे मी तशी नाही. या आमच्यासोबत बसा. जर आपल्याला म्हणायचं आहे की या आमच्यासोबत बसा तेव्हा आपण म्हणणार कम सिट विथ अस. कम सिट विथ अस. नेक्स्ट सेंटेन्स माझा वेळ वाया घालवू नकोस. डोंट वेस्ट माय टाइम. जर आपल्याला म्हणायचं आहे माझा वेळ वाया घालवू नको तेव्हा आपण काय म्हणणार डोंट वेस्ट माय टाइम.
तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे डेली यूज सेंटेन्सेस. आता एक सेंटेन्स तुमच्यासाठी. मी खूप थकली आहे. या सेंटेन्सची इंग्लिश काय होईल? या सेंटेन्सला तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलणार? हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, डू नॉट फॉरगेट टू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब.